रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1605 पासून चालू करत आहोत. कथा त्रिवेणी संगम देवभक्ती आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. जयती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर ते जे पवित्र हरी कथा. तीर्थे तया ठाया येते पुनीत वावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. अनुपम्य हा महिमा नाही द्यावय उपमा. तुका म्हणे ब्रह्मने वर्णू या सुका. देवभक्त आणि हरिनाम यांच्या त्रिवेणी संगम म्हणजे हरिकथा होय. तेथील हरिभक्ताच्या पायाच्या धुळीचे वंदन करण्याचे योग्य आहे. जे स्त्री पुरुष ही पवित्र हरिकथा श्रद्धापूर्वक ऐकतात गातात त्यांच्या दोषाचे डोंगर जळून जातात व ते शुद्ध होतात. त्या वैष्णवाच्या चरणापाशी सारी तीर्थे पावन होण्यासाठी येतात. कपिल षष्ठी सारखे सर्व पर्व काल त्यांच्या चरणाजवळ आश्रय घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेचा महिमा अनुपम आहे. हरिकथेच्या सुखाचे वर्णन ब्रह्मदेवालाही करता येत नाही. सांडोनी कीर्तन न करी अनेक काज. नाचन निर्लज्ज तुझ्या रंगी. आवडीचे अर्थ पुरवी पांडू पंढरराय. शरण तुझ्या पाय याची दागी लागी. टाळी वाहोन या विठ्ठल म्हणेन तेने निवारीन भवश्रम. तुका म्हणे देवानुपेक्षावी अम्मा. न्यावे निज धाम आपुलिया. देवा, मी कीर्तन सोडून अन्य कोणतेही काम करणार नाही. तुझ्या नामाच्या रंगात निर्लज्ज होऊन नाचत राहील. पंढराया, माझी ही मनापासून असणारी इच्छा तू पूर्ण कर. त्याच आशेने मी तुझ्या पायापाशी आलोय. टाळ्या वाजवून मी मुखाने विठ्ठल नामाचा जप करीन. त्यामुळे संसारातील श्रम कमी होतील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमची उपेक्षा न करता तू आम्हाला निजधामास नेरे. जळते कीर्तन दोष पळतील विघ्ने. याची बळीवंत गाडी आनंद करू दिंडी पुढे. कळी पापाची हे मूर्ती नाम खडग घेऊ अति. तुका म्हणे जाओ बळे दामा मी लावो. हरी कीर्तनामुळे दोष जळून जातात व विघ्ने पळून जातात. असे हे कीर्तन सामर्थ्यशाली असे साधन आहे. दिंडीमध्ये नाचत गाजत हा आनंद सोहळा साजरा करू. कली या पापाच्या मूर्तीच्या संहारासाठी आम्ही नामाचे खडग हाती धरू. तुकोबरा म्हणतात, या नामाच्या जोरावर नौबती लावून हरीकडे जाऊ. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता. जेते होय कथा सदा घोष नामाचा. नको जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा गरटी फिरे भोवती. चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्याचे द्वारी. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. ते हे बळीया शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी. तुका म्हणे कानी यम सांगे दूताचे. यमधर्म आपल्या दूता सांगतो, जेथे हरिकथा नाम घोष चाललाय तेथे तुमची सत्ता नाही. हरी नाम घेणाऱ्याच्या गावाला नव्हे तर त्या गावाच्या शिवावर देखील जाऊ नका. भगवंताचे सुदर्शन त्यांच्या भोवती त्यांच्या गावाभोवती फिरत असते. प्रत्येक शारी तेथे चक्र गदा हातात घेऊन त्यांच्या दारात उभा असतो. रिद्धी सिद्धी ह्या आपल्या दाशीस लक्ष्मी तेथे वास करत असते. तो म्हणतात, या मृत्यू लोकात हरिभक्त हे बलवानामधील सर्वश्रेष्ठ आहेत असे यमधर्म आपल्या दूताच्या कानात सांगत आहे. कान या रे जगजेटी देई भेटी एक वेळ. काय मोकलिले वनी सावधानी वेडिले. येथ अवरी होतो संग अंगे अंग लपविले. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला. गवळण म्हणते, हे जगजेटी काना, एकदा तरी मला भेट दे. या संसार रूपी अरण्यात मला का सोडून दिलेस? काम क्रोधादी शोपदांनी मला घेरले आहे. येतपर्यंत तुझी सोबत होती, पण तू आता आपला देह निजरूपात झाकून टाकला आहे. तो म्हणतात, मी मागे पाहिले, माझी दृष्टी वते न वते तोच तो वेगाने अदृश्य झाला. आपुला मी पुशिले नाही तुझ काही कारणी. मागे मागे धावत आलो काही बोलो यासाठी. बहुत दिस होते मनी घ्यावी धनी एकांती. तुका म्हणे उभा राये काना पाय मजकडे. गवळणी म्हणतात, देवा, तुझ्या सहवासासाठी आम्ही स्वतःच्या आणि संबंधित असलेल्याची पर्वा केली नाही. तुझ्याबरोबर काही बोलावे यासाठी तुझ्या मागे धावत आलो. आमची तुझ्याबरोबर एकांतात मनाची तृप्तता करून घ्यावी अशी फार दिवसापासूनची इच्छा होती. तुकाराम महाराज म्हणतात, कानोबा, एकदा तरी उभा राहून माझ्याकडे नजर टाक. धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. चोरून या तुझ पाशी येती त्याशी न कळता.
दोन्ही ठाई समाधान मज कठीण बहुताशी तुका म्हणे जीवासाठी दुर्लभ भेटी ते देवा. घरीदारी सुखाने नांदणाऱ्या गोकुळातील स्त्रिया धन्य होत. संसार सासरच्या लोकांना कळू न देता त्या चोरून तुझ्याकडे येत होत्या. प्रपंचात आणि परमात्मा दोन्ही ठिकाणी समाधान असणे बऱ्याच जणांना शक्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःचे प्राण अर्पण करून देवाची भेट घेणारी जगात दुर्मिळच असतात. उदासीन पावल्या वेगी अंगांगी जडलिया, वेटाळीता भोवता हरी मयूर फेरी नाचवी, मनाले करीती चार त्या फार का ऐकला तुका म्हणे नारायणी निरंजनी मिनलिया. गोकुळाच्या स्त्रियांनी संसाराची आसक्ती उरली नव्हती. त्या देवाच्या स्वरूपात एकरूप होऊन गेल्या. हरीच्या भोवती फेरे धरून मोरासारख्या नाचू लागल्या. गवळणी खूप होत्या, हरी मात्र एकटाच होता. तरी हरीने त्यांच्या मनाचे सर्व मनोरथ पूर्ण केले. त्याकरिता हरीने वेगवेगळी रूपे धारण केले. तुकोबराय म्हणतात, त्या नारायणाच्या शुद्ध स्वरूपात पूर्णपणे विलीन होऊन गेल्या. विषमाची शंका वाटे सारिके भेटे तरी सुख, म्हणून चोरीले जना आल्या राना एकांती, दुजियाशी कळो नया दया सोय नाही हे, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी. इतर जातीबद्दल संशय वाटतो, स्वजातीबद्दल योग होण्यास सुख वाटते. त्यासाठीच घरच्या लोकांना कळू न देता त्या हरीला भेटण्यासाठी वनात गेल्या. हरिसुखाची प्रचिती नसलेल्या परक्या लोकांना त्यांचे कृत्य समजू नये असा त्यांचा हेतू होता. तुकाराम महाराज म्हणतात, एकांतात नारायणाचा भोग घेण्यासाठी त्यांचे मन संशयरहित मोकळे होते. आलिंगन कंठा कंठी पडे मिठी सर्वांगीन, गडे मागे परते मन नारायण संभोगी, वचनाशी वचन मिळे रेगता डोळे डोळियात, तुका म्हणे अंतर्ध्यानी जीव जीवानी विरल्या. रासक्रीडा करताना कृष्णाला गोपिकांनी सर्वांगाने आलिंगन दिले. नारायणाच्या भोगाच्या सुखाने त्यांचे मन तृप्त झाले. त्या प्रपंचाकडे फिरेनाशा झाल्या. कृष्णाच्या बोलण्यात आपले शब्द मिसळून जातील अशा त्या बोलत, त्याच्या नजरेत आपली नजर सामावून जाईल असे त्या बघत. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये नारायणाच्या स्वरूपात त्यांचा जीव विलीन झाला व त्या समरस होऊन गेल्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी संतता, अवघी याची जगनिंदा झाली धिंद सारखी, अवघ्या चोर विनावर मायबाप, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. त्यांच्यापैकी कोणी लेकी सुना तर कोणी मुक्त स्वतंत्र सासवा होत्या. अशी तीनही प्रकारच्या श्रीहरीच्या सगुण रूपावर मोहित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची लोकात निंदा झाली आणि त्या उपहासास पात्र झाल्या. पती आई बाप यापैकी कोणालाच कळू न देता त्या हरीकडे येत होत्या. तुकोबाराय म्हणतात, अशी सेवा की जी जननिंदेचा विषय झाली किंवा प्राण देण्याची वेळ आली तरी ती तुम्ही करा. येथील जे एक घडी तये जोडी पार नाही, किती त्यांचा सासुरवास कैसा रस हा तेथे, अवघे दिवस गेले कामा नाही जन्म खंडन, तुका म्हणे रतल्या जनी सोडा जनी कानोबा. हरीच्या चिंतनातील घटकाभराच्या वेळ जे सुख मिळते त्यातला पारावर नाही. स्त्रियांनी किती सासुरवास असतो, हरीच्या सहवासात त्यांना सुखाचा रस कसा असणार. सर्व काळ संसारिक कष्टात गेल्यामुळे जन्म मरणाची फेरी खंडित होत नाही. तुकोबा म्हणतात, अशा दृढ विचाराने त्या गवळणी हरीचे रममान झाल्या. कानोबा, या गोपिकांनंतर देऊ नकोस, त्या तुमच्याशी फार प्रामाणिक आहे. चिंता नाही गावी विष्णुदासाची, घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविले धन, अवघेची वान तया पोटी, सवंग सकळ पुरे धनीवरी सेवावया नारी नरवाळा, तुका म्हणे आनंदी आनंद गोविंदे गोविंद पिकविला. विष्णुदासाच्या ठिकाणी कसली चिंता नसते. ते अखंड हरिनामाचा घोष करत असतात, जय जयकार करत असतात. आपल्या अंतःकरणात त्यांनी नारायण रूपी धनसंपत्ती साठविलेली असते. त्यामध्ये सर्वच प्रकार आहेत. त्यांच्या घरातील स्त्री पुरुष मुले बाळे अशा सर्वांना समाधान मिळवून देण्यास पुरेसे असे नारायण नामाचे धन विपुल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदाच्या रूपाचेच पीक सगळीकडे आले आहे, म्हणून सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. करेता या व्यवसान आहे, येथे वारे साये एक एक, गाता एकता समानोची गडे लाभे लाभ जोडे विशेषता, प्रेमाचे भरते बाते घ्यावे अंगी, नये टाळू जगी शुरत्वेशी, तुका म्हणे बहु जन्माचे खंडन होईला क्षीण निवरुनी.
परमार्थाचा व्यवसाय करण्यासाठी जे कोणी तयार आहे त्यांनी एकमेकांना ईश्वर चिंतनासाठी मदत करावी, हे त्याचे काम आहे. कोणी भगवंताचे गुणगान करत असेल तर आपण ते ऐकावे. प्रभूचे गुण गाणाऱ्याला व ते श्रवण करणाऱ्याला सारखेच फळ मिळते. म्हणजे दोघांनाही विशेष लाभ होतो. देवाच्या विषयाने भरलेल्या हृदय भात्याचा स्वीकार करावा. शूरपणाने टाळी वाजून त्या रंगात हरिकीर्तनात नाचावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे पुढील जन्म मृत्यू खंडित होईल आणि सर्व प्रकारच्या पीडा नाहीशा होते. जीव जिते जीवना संगे मस्त मरण त्या योगी दया चित्ती दैसा भाव तया जवळी तैसा देव सकळ पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनो तुका म्हणे माता वाय ताण्याची चिंता. सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, परंतु माशांना मात्र क्षणभर जरी पाण्याचा वियोग झाला तरी मृत्यू होतो. देव सर्वांनाच हवा असतो, मात्र भक्तांना क्षणभर जरी देवाजवळून दूर जावे लागले तरी ते व्याकुळ होतात. ज्याच्या हृदयात देवाबद्दल जसा भाव असेल त्याप्रमाणे देव त्याच्या जवळ राहतो. सूर्य सर्वांनाच आवडतो, पण कमल फुलाचे ते जीवन आहे. तुकोबराय म्हणतात, लहान बालक सर्वांनाच आवडते, पण आईला ते सर्वात जास्त प्रिय असते. ती सतत त्याची काळजी घेत असते. मुंगिया घरा कोण जाये मुळ देखोनिया गुळगान धाव घाली. याचका विन काय खोळंबता दाता तेची धावे हिता पुलिया. उदकान्न काय म्हणे मज खावे भुकेला तो जाये तो जवित. व्याधी पिढीला धावे वैद्याची घरा दुःखाचा परिहारा पुलिया. तुका म्हणे जया पुले सुईत करणे तोची प्रीत धरी कथे. गुळ खायला दे असे मुंगीच्या घरी कोणी निमंत्रण पाठवते का? गुळ पाहून मुंगी आपोआप तिकडे येते. याचक नाही म्हणून कोणी दाता खोळंबला आहे काय? आपल्या लाभासाठी याचक दात्याकडे आपोआप धावत जातो. पाणी आणि अन्न आमचे सेवन करा असे म्हणत असतात का? भुकेला जीव त्याला शोधित जातो. व्याधीने त्रासलेल्या माणूस व्याधीमुक्त होण्यासाठी आपण होऊन वैद्याकडे धावत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला आत्मकल्याण साधायचे आहे तोच हरिकथेवर प्रेम करतो. जन्मांतरीचे परेट व्हावी जात ठावी त्याने ते वाकर दैसा चराचरी तोंड करी संवदनी. पूर्वजन्मी शिका सूत्र मळमूत्र अंतरी. तुका म्हणे करते निंदा धुवट दंदा पडिलासा. एखाद्याच्या कृतीवरून तो पूर्वजन्मी परीट न्हावी असावाचा तर्क करता येतो. त्या माणसाचे बोलणे वस्ताऱ्यासारखे चरचर करणारे असते. तोंडात तो सतत दुसऱ्याची निंदा करत असतो. जणू परटाची कपडे धुण्याची संवादनीच मोठे भांडे. या जन्मी डोक्यावर शेंडी गळ्यात जाणवे असेल तरी पूर्वजन्मीचे मलमूत्र अंतःकरणात तसेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असा माणूस दुसऱ्याची सतत निंदा करून पापे धूत बसण्यातच उद्योग करत असतो. नामदोषी त्याचे देवा दरुशन विषते वचन वाटे मला. मंगळवाणी नाही कवेकानी निंदेचे पाणी उठे ते. काय साच लभ्य त्याची अवचने कोणत्या पुराणी दिली ग्वाही. काय अडलावो त्याची तोंडाशी आता या जिबेशी काय करू. तुका म्हणे संत मानिती त्यास घेऊ पाये ग्रास यमदूता. देवाच्या नामाची निंदा करण्याचे मला दर्शनही नको. त्याचे बोलणे मला विषासारखे वाटते. त्याची अशुभ वाणी कानाने ऐकवत नाही. तिला निंदेची दुर्गंधी येत असते. त्याच्या बोलण्याचे खरे कोणाला लाभ होणार आहे? कोणत्या पुराणाने लाभाची यादी दिली आहे, लाभाची ग्वाही दिली आहे? त्याचे तोंड कसे आवरू, त्याच्या जिभेला काय करू? तुकाराम महाराज म्हणतात, अशा नामनिंदकाला संत ठाऊक नसतात आणि यमदूत त्याचा घास घेऊ पाहत असतात. येऊनी नरद्या जाकतील डोळे बळीची आंधळे होती लोक. उजडा सरशी न चरेशी वाट पुढील बोबाट जाणून या. बहु फेरे आले सोनिया ओळसा पुढे नाही ऐसा लाभ मग. तुका म्हणे जाओ साधावित वाटे भेटे तरी कोणीतरी. नरदेह लाभला असूनही परमार्थ विचाराची दृष्टी जाणीवपूर्वक झाकून हे लोक अंध झाले आहेत. मनुष्य देहातील ज्ञानाच्या प्रकाशाने पुन्हा आपल्याला नरदेह प्राप्त होणार नाही हा विचार करून परमार्थाची वाटचाल ते का करत नाहीत?
आजवर असंख्य योनीमधून अनेक जन्माचे फेरे सोसून मानवाचा जन्म मिळाला आहे. तो जर व्यर्थ घालविला तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तुकोबराय म्हणतात, आम्ही याप्रमाणे वाटेवरील सर्वांना सावधान करत जातो. कोणीतरी ऐकणारा वाटेवर नक्कीच भेटेन. नवे दाखाये जो काय माय माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढरराव जोया देवाचाही देव रंडी चंडी शक्ती मध्यमास बक्षिती बहिराव खंडेराव रोटी सुटी देव गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ मुंजा मैसा सुरे हे तो कोण लेखी परी वेताळ फेताळे जळो त्याचे तोंड काळे तुका म्हणे चित्ती दरा रुक्माईचा पती जोखाई मायराणी मेसाई शूद्र देवता भक्ती करण्यास योग्य नव्हते. माझा पंढरराज सामर्थ्यशाली असून तो सर्व देवदेवता सत्ताधीश आहे. रंडी चंडी शक्ती या मास मध्य खाणाऱ्या देवता आहेत. भैरवबा रोडगा खाण्यासाठी देव झाले आहेत. विकळा मोठ्या देहाचे गणपती बाप्पा मोदक लाडू फस्त करणारे आहेत. मुंजाबा मसोबा हे पोरे सोरे आहेत. त्यांना कोण मानतो? वेताळ फेताळ याचे काळे तोंड जळून जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही मात्र आपल्या हृदयात रुक्माईचा पती विठ्ठल याला धरून ठेवा. माहेरी पावा व गाजिया पाठी दरीला काठी जा काळी अडवता उभा शे दाटोनिया प्रभा आपुल्यास फंदे जेथे तेथे घेती छंदे क्षणाक्षणा जीवा वाटत असे कंती आठवती चित्ती पाय देवा पडता जडबारे दाशी आठवा वारी मागतो होऊन दीक्षिण आडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारावा टपती विघ्ने तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. मोठे संकट जर अचानक आले व ते अनिवार्य असेल तर दासांनी हरीचे स्मरण करावे. मग तो भक्ताला कष्ट पडू देत नाही. त्याच्या संकटाचे निवारण करण्यासाठी हातात सुदर्शन चक्र धारण करतो. हरिनामाचे चिंतन केले असता संकट 12 वाटाने पळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्राण देवाला अर्पण करा. माये मोकलेले कोठे जावे बाळे आपुलिया बळे न वाचिते रुसोनिया पळे सांडूनिया ताट मागे पाहे वाट याची यावे ऐशी भांडवला माळी करवावी हे आपणाचे मोहे दावशील तुका म्हणे आम्ही कळोनिया नेकी देशील बातुकी बुजावणी. मातेने टाकून दिले तर त्या बाळाने कोठे जावे. स्वतःच्या स्वबळावर जीवन जगण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. वाढलेले ताट सोडून जेव्हा ते बाळ रुसून बसते तेव्हा आईने आपली समजूत घालावी असे त्याला वाटत असते. म्हणून ते हळूच मागे वळून पाहते. त्याचप्रमाणे देवा तुझ्याजवळ आम्ही हट्ट करावा हेच आमचे भांडवल आहे. म्हणजे तू मोहाने आमच्याकडे धावत येशील. तुकाराम महाराज म्हणता, आम्ही हट्ट धरला म्हणून आमच्या इच्छे का तर तू आमची समजूत घालशील. नागर गोडे बाळ रूप ते स्वरूप काळीचे गाई गोपाळाच्या संगे चाले लागे पुंडलिका ते हे ध्यान दिगंबर कटेकर मिरविती नेनेपणे उगेची उभे भक्तीला बेराईल नेनेवर दळाचा मान विटचरण समोबे सहज कटावरी हात दही बात शिदोरी मोरी पावा गाजिया पाठी धरिली काठी जा काळे रम्य स्थळ चंद्रभागा पांडुरंग क्रीडेशी भीमा दक्षिण मुख वाये दृष्ट पाय समोर तारावेशे मूड लोक दिली भाक पुंडलिका तुका म्हणे वैकुंठवाशी भक्तापाशी राहिला. पांडुरंगाचे बाळरूप सुंदर गोजीरवाणे आहे. ते तेजस्वी असे स्वरूप आहे. ते पुंडलिकासाठी गाई गोपाळास पंढरपूरला आले. ते बालरूप दिगंबर असून त्याने सहजतेने कमरेवर हात ठेवले आहेत. नेमतेपणाने भक्तिलोभाने निवंतपणे उभे राहिले. दिखाऊ असे बाह्य उपचार त्याला आवडत नाही. त्याचे समचरण विटेवर उभे आहेत. अलगूद जवळ असून जाळीची पिशवी खांद्यावर आहे. गुरे राखण्यासाठी बालपणी हातात घेतलेली काठी आताही त्याच्या जवळच आहे. आपल्या क्रीडेसाठी पांडुरंगाने चंद्रभागे काठच्या पंढरपूर सारख्या रम्य ठिकाणाची निवड केली आहे. समोर चंद्रभागा भीमा दक्षिणेकडे वाहत आहे. तिकडे त्याची दृष्टी आहे. मूर्ख लोकांना तारण्याचे वचन त्याने पुंडलिकाला दिले आहे. तुकोबाराय म्हणतात, विठ्ठला वास करणारा पांडुरंग भक्तासाठी भुवैकुंठ अशा पंढरीस आलाय. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1627 वर थांबतो.